15,000 लोक एकाच वेळी 15,000 जणांना मारण्याचा कट कसा असू शकतो आणि तोही कोणत्याही बॉम्ब स्फोटाशिवाय, बंदुकीच्या गोळीशिवाय किंवा तलवारीशिवाय. विचार करा, तुम्ही एका धार्मिक मिरवणुकीत आहात, श्रद्धेने आणि शांतपणे चालत आहात. तिथे कोणीतरी तुम्हाला मदत म्हणून, प्रसाद म्हणून किंवा वेदना कमी करणारा औषध म्हणून एक गोळी देतं. तुम्ही विश्वासाने ती खाता आणि पुढच्या काही तासात तुमचा श्वास कोंडायला लागतो, आतडी पिळवटून निघतात आणि तुमचा जीव जातो. हे एखाद्या हॉलिवूड थ्रिलर सिनेमाचं कथानक वाटते ना, पण हे खरं घडले आपल्याच राज्यात, मुंबईच्या भर रस्त्यात. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. गेल्या शुक्रवारी दक्षिण मुंबईत मोहरमची मिरवणूक सुरू होती. भायखळा, डोंगरी, आगरीपाडा या भागात हजारो शिया मुस्लिम बांधव रस्त्यावर होते. मोहरमच्या या मिरवणुकीत, ज्याला आपण जुलूस म्हणतो, लोक स्वतःला दुखापत करून घेत दुःख व्यक्त करतात, ज्याला मातम म्हणतात. अशा वेळी शरीरावर झालेल्या जखमांच्या वेदना कमी व्हाव्यात म्हणून तिथले काही स्वयंसेवक भाविकांना पाणी, सरबत आणि वेदनाशामक गोळ्या म्हणजे पेन किलर्स वाटत असतात. ही वर्षानुवर्षे चालत आलेली एक सामाजिक परंपरा आहे. पण याच विश्वासाचा, याच श्रद्धेचा फायदा एका माणसाने अतिशय थंड डोक्याने घेतला. फैयाज प्रेमजी हा माणूस मूळचा पुण्याचा. तो या गर्दीत शिरला आणि त्याने पेन किलर आणि इम्युनिटी बूस्टरच्या नावाखाली लोकांना गोळ्या वाटायला सुरुवात केली. पण त्याने वाटलेली ती साधी गोळी नव्हती. त्या कॅप्सूलमध्ये होतं झिंक फॉस्फाईड. हे रसायन उंदीर मारण्यासाठी वापरलं जातं. आता तुम्हाला वाटेल, उंदीर मारण्याचं औषध माणसाला कसं मारेल? पण मित्रांनो, विज्ञानाचा हा भाग समजून घेणं खूप गरजेचं आहे. झिंक फॉस्फाईड जेव्हा मानवी पोटात जातं, तेव्हा तिथल्या गॅस्ट्रिक ॲसिडसोबत त्याची रिॲक्शन होते आणि त्यातून फॉस्फिन नावाचा अत्यंत विषारी गॅस तयार होतो. हा गॅस थेट तुमच्या रक्तात मिसळतो. तो शरीरातला ऑक्सिजनचा पुरवठा पेशींच्या पातळीवर पूर्णपणे थांबवतो. वैद्यकीय भाषेत याला सेल्युलर हायपोक्सिया म्हणतात. माणसाची फुफ्फुसं, हृदय, यकृत आणि मेंदू सगळं काही एकाच वेळी निकामी होऊ लागतं. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे काय माहिती आहे? या विषयावर संपूर्ण जगात कोणतंही थेट अँटीडोट किंवा उतारा उपलब्ध नाही. एकदा का हे विष रक्तात भिनलं की मृत्यू निश्चित असतो. फैयाजने अशा 1-2 नाही तर तब्बल 14,900 कॅप्सूल स्वतःच्या हाताने विष भरून तयार ठेवल्या होत्या. विचार करा, जर या सगळ्याच्या सगळ्या गोळ्या वाटल्या गेल्या असत्या तर मुंबईच्या रस्त्यावर काय भयानक चित्र दिसलं असतं. एका रात्रीत 15,000 मृतदेह. आता साहजिकच तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की फैयाजने असं का केलं? तो कोण आहे? तो कोणता दहशतवादी आहे का? इथेच आपण फसतो. फैयाज कोणताही प्रशिक्षित दहशतवादी नाही किंवा त्याचा कुठल्याही आंतरराष्ट्रीय टोळीशी थेट संबंध नाही. तो पुण्यातल्या विमाननगरमध्ये राहणारा एक उच्च शिक्षित तरुण आहे. त्याने BBA पर्यंतचं शिक्षण घेतलंय. तो एका सधन कुटुंबातला आहे. त्याच्या वडिलांचा पुण्यात रंगांचा मोठा व्यवसाय आहे. तो स्वतःच्याच खोजाशिया समाजावर प्रचंड चिडलेला होता. ही चीड का आली याचं मूळ त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आणि मानसिकतेत दडले. काही वर्षापूर्वी त्याने आपल्या समाजात काही सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. जुन्या परंपरांना विरोध केला, पण समाजाने त्याला साथ दिली नाही. उलट त्याच्यावर बहिष्कार टाकला. त्याचा व्यवसाय बुडाला. याच काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं. 2 वर्षापूर्वी त्याची बायको त्याला कायमची सोडून गेली. त्याच्या भावाच्या बायकोनेही त्याच्या भावाला सोडलं होतं. जेव्हा माणसावर चौफेर संकट येतात, तेव्हा तो एकतर स्वतःला सावरतो किंवा मग जगाला दोष देऊ लागतो. फैयाज दुसऱ्या वाटेला गेला. त्याला वाटलं की आपल्या या अवस्थेला आपला समाज, आपलेच लोक जबाबदार आहेत. या टोकाच्या नैराश्यातून त्याने स्वतःला नास्तिक आणि एक्स मुस्लिम घोषित केलं. जगण्याचा नवा मार्ग शोधण्यासाठी तो इराणला गेला, जिथे त्याची आई आणि डॉक्टर बहीण राहते. तिथे त्याने शेअर मार्केटमध्ये नशीब आजमावलं, पण तिथेही तो अपयशी ठरला. याच एकाकीपणात इंटरनेटवरच्या व्हिडिओ आणि पॉडकास्टने त्याचं डोकं आणखी भडकवलं. जगाचा सूड घेण्याची भावना त्याच्या मनात घर करून बसली आणि याच सुडाच्या भावनेतून त्याने या महाभयंकर कटाची आखणी केली. एक माणूस ज्याचं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त झाले, तो इतका विकृत कसा होऊ शकतो की त्याला 15,000 निष्पाप लोकांचा जीव घ्यावासा वाटतो? आजकालचा दहशतवाद सीमेपलीकडून येत नाही. तो कधीकधी आपल्या शेजारच्या घरात एकाकी बसलेल्या माणसाच्या डोक्यात शिजत असतो, ज्याला आपण लोन वुल्फ म्हणतो. या माणसाने तयारी कशी केली ते ऐकल्यावर तुम्हाला सिस्टीमची कीव येईल. तो घटना घडण्याच्या 15 दिवस आधी मुंबईत आला आणि डोंगरीतल्या एका साध्या हॉटेलमध्ये येऊन राहिला. त्याने इंटरनेटवर माहिती शोधली. त्यानंतर त्याने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून तब्बल 50 किलो झिंक फॉस्फाईड पावडर आणि 30,000 रिकाम्या कॅप्सूलची ऑर्डर दिली.
सगळ्यात धक्कादायक भाग म्हणजे हे सगळं 50 किलो विष त्याला त्या हॉटेलच्या पत्त्यावर विनासायास डिलिव्हर झालं. आपण इंटरनेटवरून एखादं शर्ट मागवतो तसं त्याने विष मागवलं. हॉटेलच्या छोट्याशा खोलीत त्याने कॅप्सूल भरण्याचा ट्रे आणला होता. एका वेळी 100 कॅप्सूल भरता येतील अशी व्यवस्था त्याने केली होती. महिनाभर तो यावर काम करत होता. त्याच्याकडे 60-70 हजार रुपये होते. त्याने या सगळ्यासाठी वापरले. पण हा कट फसला कसा? 15,000 लोकांचे जीव कसे वाचले? इथे एका सामान्य तरुणाची आणि 3 अनोळखी महिलांची सतर्कता कामी आली. सलमान सय्यद नावाचा 26 वर्षाचा एक तरुण या मिरवणुकीत होता. तो एका बॅग बनवण्याच्या कारखान्यात काम करतो. मातम करून तो विश्रांती घेत होता. तेव्हा एका बुरखाधारी महिलेने त्याला वेदनाशामक म्हणून ही गोळी दिली. त्या महिलेने स्वतःच्या मुलालाही ती गोळी दिली होती. सलमानने ती क्रीम रंगाची गोळी आयुर्वेदिक समजून खाल्ली. गोळी खाल्ल्यानंतर पहिले 2-2.5 तास त्याला काहीच वाटलं नाही. पण त्यानंतर अचानक त्याला प्रचंड मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. सलमानने घरी गेल्यावर शहाणपणा केला. त्याने मीठ आणि लिंबू पिळलेलं पाणी भरपूर प्यायलं, ज्यामुळे त्याला उलट्या झाल्या आणि पोट साफ झालं. यामुळेच कदाचित विषाचा प्रभाव कमी झाला आणि त्याचा जीव वाचला. दुसरीकडे मिरवणुकीत 3 महिला स्वयंसेवकांना फैयाजच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तो घाईघाईने गोळ्या वाटत होता. त्याने त्याला हटकलं. त्याने इम्युनिटी बूस्टर असल्याचा दावा केला. पण या महिलांनी त्याच्याकडची एक कॅप्सूल उघडून पाहिली. आतमध्ये औषधाऐवजी संशयास्पद राखाडी रंगाची पावडर होती. त्यांनी लगेच त्याला अडवलं आणि जवळच्या पोलिसांना बोलावलं. या घटनेनंतर शिया समाजाच्या नेत्यांनी आणि स्वयंसेवकांनी अजिबात वेळ न दवडता लाऊडस्पीकरवरून लोकांना या गोळ्या न खाण्याचं थेट आवाहन केलं. या एका घोषणेने हजारो लोकांचे जीव वाचवले. पोलिसांनी सुरुवातीला फैयाजला पकडलं होतं, पण त्याने आत्मविश्वासाने आपण फक्त पेन किलर वाटत असल्याचं सांगितलं. पोलिसांना वाटलं हा अंमली पदार्थ वाटत असावा. त्यांनी त्याची माहिती घेतली आणि त्याला सोडलं होतं. पण जेव्हा मध्यरात्री सलमान आणि इतर 10-11 जणांना मळमळ आणि पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा परिस्थितीचं गांभीर्य पोलिसांच्या लक्षात आलं. भायखळा पोलीस आणि मध्य प्रादेशिक विभागाचे DCP जयंत मीना यांच्या पथकाने मध्यरात्री वेगाने सूत्रे हलवली. पहाटे 4च्या सुमारास त्यांनी फैयाज राहत असलेल्या डोंगरीच्या हॉटेलवर छापा टाकला. तिथे त्यांना जे दिसलं ते पाहून पोलीसही हादरले. 14,900 विष भरलेल्या कॅप्सूल आणि उरलेले 50 किलो झिंक फॉस्फाईड पोलिसांच्या हाती लागलं. फैयाजला तात्काळ अटक करण्यात आली. आता त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि विष देण्याच्या अत्यंत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झालाय. महाराष्ट्र ATS, IB आणि मुंबई गुन्हे शाखा आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. तो इराणमध्ये होता. त्याचे विदेशी लोकांशी काही संबंध आहेत का? त्याला या कटात कोणी स्थानिक मदत केली आहे का? या सगळ्याचा तपास सुरू आहे. पण आता यातून आपण काय अर्थ काढायचा? हा फक्त एक गुन्हेगारी कट नव्हता, तर हा आपल्या सार्वजनिक सुरक्षेवर आणि व्यवस्थेवरचा एक फार मोठा प्रश्न आहे. आपण सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतो. दहीहंडी असो, गणेश उत्सव असो, मोहरम असो किंवा नवरात्री, तिथे लाखो लोक एकत्र येतात. कोणीही आपल्याला मोफत प्रसाद, पाणी किंवा औषधं देतं आणि आपण ते डोळे झाकून विश्वासाने घेतो. हाच समाज व्यवस्थेवरचा विश्वास अशा मानसिक विकृत लोकांसाठी हत्यार बनतो. आपण ऑनलाईन खरेदीच्या व्यवस्थेवरही प्रश्न विचारले पाहिजेत. जेव्हा एखादा शेतकरी खत किंवा कीटकनाशक दुकानातून घेतो तेव्हा त्याचे नियम असतात. अन्न व औषध प्रशासन घातक औषधांवर बंदी घालतं, पण ई-कॉमर्स कंपन्यांमधून 50 किलो विष एका माणसाला कोणत्याही कायदेशीर अडथळ्याविना कसं मिळतं? 50 किलो झिंक फॉस्फाईड कुणी का मागवते याचा साधा ट्रॅकही आपल्या सिस्टीममध्ये नसावा, ही खूप भयानक आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. उद्या आणखी कोणीतरी असं काही मागवेल आणि गर्दीच्या ठिकाणी घुसेल. 15,000 जीव वाचले कारण काही जागरूक महिलांनी प्रश्न विचारले, कारण सलमानने वेळी सावधगिरी बाळगली, कारण पोलिसांनी मध्यरात्री वेगाने कारवाई केली. पण आपण प्रत्येक वेळी नशिबावर आणि जागरूक नागरिकांवर विसंबून राहू शकत नाही. सिस्टीममध्ये काहीतरी मोठे बदल करावे लागतील. गर्दीच्या ठिकाणी अन्न किंवा औषध वाटप करण्यासाठी आता पूर्व परवानगी सक्तीची करण्याची वेळ आली आहे. कारण ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.